झाला बायोलॉजीचा म्हणजे PCBचा ग्रुप. अगदी मॅथमॅटिक्सकडे आपण गेलो की सगळंच अनप्रिडिक्टेबल आहे. मॅथ्स ग्रुप म्हणजे PCM ग्रुपकडे आपण जर पाहिलं तर PCM ग्रुपमध्ये मला वाटतं उदयनराजे तुला थोडंसं सांगायचं आहे की NCERT आणि JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स ह्याचं रिलेशन तू जरा उकलून सांग. हॅलो. NCERT JEE मेन्ससाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे. जे ॲडव्हान्ससाठी जरी कमी इम्पॉर्टंट असली तरी JEE मेन्ससाठी वाचणं तर खूप गरजेचं आहे. खास कर केमिस्ट्री जर म्हणलं मी, ऑर्गॅनिक हे NCERT मधूनच जास्त येतं. त्या JEE मेन्सला ह्यावेळेस अजून पॅटर्न बदलला होता. जरा केमिस्ट्री फिजिक्सचे क्वेश्चन सोपे येत होते, NCERT म्हणून डायरेक्ट येत होते. त्याच्यामुळं NCERTचा क्रेज अजून वाढत जात आहे. माझं JEE मेनमध्ये मला 100% आले असते फिजिक्समध्ये, पण मी एक चॅप्टर होता कम्युनिकेशन फिजिक्सचा, तो NCERT म्हणून मी वाचलाच नाही. त्याच्यामुळे एक क्वेश्चन मला ते राहून गेला. त्याच्यामुळे माझं ते 100% राहून गेलं. पण ते जे JEE मेन स्पेसिफिक टॉपिक्स असतात ते पूर्ण NCERTतूनच करणं गरजेचं आहे. ॲडव्हान्ससाठी तुम्ही SC वर्मामध्ये त्याच्यावर हाय लेवल वाचू शकता. ओके. रोशन कडक प्रश्न एक आहे, तुझं काय मत आहे? सेम उदयनसारखंच मत आहे माझं. पण केमिस्ट्रीमध्ये खास कर JEE मेनसाठी NCERT तर मस्टच आहे. ते शिवाय तुम्ही अजून काय केलं नाही तरी चालेल, खास कर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. मी माझं म्हणलं तर मी कमीत कमी 5-6 वेळेस तर NCERTची प्रत्येक लाईन वाचलेली आहे. आणि बेसिकली मी 5-6 वेळेस असं वाचू शकलो की म्हणजे माझी कधी टेस्ट वगैरे व्हायच्या खूप साऱ्या, त्याच्यात जे बी माझ्या केमिस्ट्रीमध्ये चुका व्हायच्या मी जाऊन NCERTचे तेवढं एक लाईन वाचण्याच्या निमित्त मी त्यातले पुढचे 4 आणि मागचे 4 पेज वाचायचो. असं टेस्टच्या खूप साऱ्या टेस्ट दिल्यानंतर माझं असं 5-6 वेळेस NCERTचं रिव्हिजन झालं. बाकी फिजिक्समध्ये सुद्धा JEE मेन्ससाठी खास करून असे काही टॉपिक्स आहेत जे फक्त JEE मेन्स मध्ये आहेत, ते तुम्हाला NCERTमधूनच वाचावं लागतील. आणि ॲडव्हान्ससाठी म्हणलं तर केमिस्ट्री ॲडव्हान्ससाठी NCERT पण इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याशिवाय पण तुम्हाला अजून काही प्रॅक्टिस म्हणजे कॉन्सेप्ट्स ग्रास्प करावं लागतील. आणि फिजिक्सची ते ॲडव्हान्स वर्षा जे नाहीत पुस्तकात ते तू कुठून करत होतंस? जे आम्हाला क्लासमध्ये शिकवत होते टीचर्स, मी त्यांचीच मेनली रेफर करायचो. आणि बाकी मग असंच होतं, बाकी बुक्स वगैरे मी करायचो प्रॅक्टिससाठी. जे आम्हाला बुक्स होते केमिस्ट्रीचे जे मला टीचर सजेस्ट करायचे त्यांचीच एक बुक होती, त्यांनी जे सजेस्ट करायचे. मला कपिल वाधवा सर होते शिकवायला, त्यांचीच बुक होती, तेच मी सोडवली पूर्ण 11वी-12वीमध्ये. म्हणजे ॲडव्हान्ससाठी मला कॉन्सेप्ट्स ग्रास्प करण्यासाठी. आणि मेनसाठी तर NCERTच म्हणजे मस्ट आहे. ओके. एक प्रश्न असा जोडूनच मला विचारायचा आहे, सगळ्यांना कोणी उत्तर द्या त्याचं. एखादा चॅप्टर नाही केला तर चालतं का? हां, हर्षवर्धन. नीटला एखादाही चॅप्टर सोडणं तुम्हाला सोडायला नाही पाहिजे, कारण नीटमध्ये कट ऑफ हाय असतो आणि कोणत्या चॅप्टरवर जास्त क्वेश्चन्स येतील हे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. ओके. प्रथमेश, तुझं काय मत आहे? आता समजा सिलेबसमध्ये एखादा टॉपिक नमूद केला असेल तर ती वाचावंच लागतं, कारण आपण रिस्क घेऊ शकत नाही नीटसारख्या परीक्षेत. तरी जसं ह्यानं सांगितलं कट ऑफ हाय असतं, फार हाय असतं. एकेका मार्कावर 100-100, 200-200 विद्यार्थी असतात. मग त्यामुळे आपण रिस्क न घेतलेली चांगली. 2 वर्षात आपण वाचू शकतो जेवढे टॉपिक आहेत. असं कोणाचं झालंय का की ज्यांनी टॉपिक सोडला मार्क गेले? मग असं झालं प्रामाणिकपणे सांगा की सर माझं नुकसान झालं बरं का. हां, अच्छा. दिग्विजय. येस, दिग्विजय काहीतरी सांगणार आहे. मी मेन्सच्या वेळेला कम्युनिकेशनचा टॉपिक पूर्णच सोडला होता आणि माझ्या पेपरला त्याच चॅप्टरचे 2 क्वेश्चन आले होते आणि मी ते जस्ट असे अंदाजे काहीतरी करायचं म्हणून केले आणि ते दोन्ही चुकले माझे क्वेश्चन्स. म्हणजे करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्ही सोडू शकत नाही. मला बोलता बोलता बऱ्याच काही जणांनी सांगितलं की प्रश्नांचं स्वरूप पण कसं असतं. म्हणजे समजा 4 टॉपिकवरती मिळून एक प्रश्न असतो, 4 सोपे टॉपिक आहेत, 4 सोप्या टॉपिकला मिळून एक प्रश्न तयार झाला, त्यातला आपला एखादा राहिलेला असला की बोंबललं. असंही कधी कधी होतं. असं झालं ना? असं झालं कोणाचं की सर 3-4? हां, यस संकेत. म्हणजे आता 3-4 टॉपिक नाही तर आता स्पेसिफिक आता JEE ॲडव्हान्सचं मी बोललो तर आता केमिस्ट्रीमध्ये कसे क्वेश्चन येत आहेत की आपल्याला वाटतो हा IOCचा प्रश्न आहे, पण शेवटी प्रश्न संपेपर्यंत तो PCचा कसा होऊन जातो ते कळत नाही. म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी हा ट्रेंड सुरू केला होता की IOC आणि OCमध्ये PC असं हे मिक्स करायचं, पण यावर्षी जवळपास 90% प्रश्नांमध्ये हेच होतं की ऑर्गॅनिक
आणि इनऑर्गॅनिकमध्ये फिजिकल ते त्यांनी मिक्स केलं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही आता ह्या तिन्हीपैकी कुठलाही एक सोडू शकत नाही. जर तुम्ही सोडून गेलात तर तो प्रश्नच बनणार नाही. म्हणजे समजा तुमचं ऑर्गॅनिक खूप चांगलं आहे पण फिजिकल नाही तेवढं चांगलं, पण म्हणून तो प्रश्न ऑर्गॅनिकचा बनणारच नाही, कारण त्यांनी ते जवळपास सर्वच प्रश्नांमध्ये त्यांनी फिजिकल मिक्सच केलं असं. ओके, ग्रेट. आता प्रॅक्टिस टेस्टवर आपण येऊयात. तुमच्या जे प्रॅक्टिस टेस्ट आहे तुम्ही त्याला कसं बघत होता? प्रॅक्टिस टेस्ट कधी मध्ये बुडवावीशी वाटली? बुडवली का कधी प्रॅक्टिस टेस्ट? तुमच्यापैकी 10 on 10 एकाने बुडवलं नाही? अरे वा, क्या बात आहे. जरा जोरात टाळ्या देऊयात आपण त्यासाठी. एवढ्यासाठी ना की जे ओरडून ओरडून सांगतात ना सिक्रेट ऑफ सक्सेस काय आहे, हे तुमच्या प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला फार जबरदस्त द्यायचे. प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे तुमच्यासाठीचं ते एक संधीच आहे की तुम्हाला ती चुकवली की गेलं, मागं सरकलं. बरं, चला त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की चला प्रॅक्टिस टेस्ट द्यायलोय पण मोरल डाऊन त्याच्यामुळंच जास्त व्हायलाय. परीक्षा तर द्यायची, नक्की द्यायची होती, पण देऊन पुन्हा अजून परेशानी. असं झालं? असं कोणाकोणाचं झालं? अजून कोणी सांगावं तर? हां, येस, तन्मय. प्रत्येक वेळेस मार्क म्हणजे एक्सपेक्टेड मार्कच्या कमीच मार्क यायचे. मग ते असं म्हणजे सॅड फील व्हायचं एक दिवस, पण नंतर म्हणजे असं त्याच्या चांगलं करायचं असं वाटायचं, म्हणून ते चांगलं होतं. हां, म्हणजे मोरल डाऊन झालं की आपणच स्वतःला बूस्ट करावं लागतं. असं कोणाचं आहे की सलग म्हणजे 1.5 वर्ष विराट कोहलीने 100 मारलं नव्हतं बघा? 1.5 वर्ष का त्यापेक्षा जास्त कालावधी झाला, 3 वर्ष काहीतरी, 3 वर्ष 100च केलं नाही कोहलीनी. तसं तुमचं झालं म्हणजे एकदमच 4 महिने 6 महिने म्हणजे काय संपलंच होतं विश्व. हां, यस प्रज्योत. तर तुम्ही म्हणल्यासारखंच म्हणजे मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये होतो कोटाला, तिथं दर महिन्याला एकदा एक्झाम होत होती. तर मग मला 2ऱ्या-3ऱ्या एक्झाममध्ये ठीक मार्क आल्यानंतर हळूहळू कमी होत, म्हणजे सेकंड एक्झाममध्ये मला 180 पैकी 40 मार्क होते फक्त. आणि नंतर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या असं 6व्या एक्झामला गेल्यानंतर मला 180 पैकी फक्त 9 मार्क होते. जर कॅल्क्युलेट केलं तर फक्त 5% मार्क होतात ते. आणि त्यामुळं खूप मोरल डाऊन होत होतं, पण नंतर हळूहळू सगळं कवर केलं. आणि मग तेच 9चे नंतर 90 मार्क झाले, म्हणजे ॲक्च्युली 94 आहेत फायनल एक्झाममध्ये. ओके, 9चे 94 झाले, बरोबर आहे ना? हे म्हणजे एकाचे 100 केले असंच झालं. ते सौदा फायद्याचा होता. सार्थक, तुला काहीतरी सांगायचं आहे. तुझं कसं होतं? हां, हो जाएगा. ते कसं होतं? 11वीमध्ये टेस्ट सिरीज, टेस्ट सगळ्या परीक्षा, त्याचा तुझा रिझल्ट कसा होता? प्रॅक्टिस टेस्टचा रिझल्ट? म्हणजे माझा 11वीचा रिझल्ट कधी पहिल्यापासून असं खूप हाय असा नव्हता. सुरुवात कमीपासूनच. माझ्या पहिल्या पेपरला 391 मार्क आहेत मला 720 पैकी, दुसऱ्याला 422, तिसऱ्याला 510. म्हणजे हळूहळू वाढत गेले माझे मार्क. म्हणजे आणि वाढत गेले बऱ्यापैकी. 12वीमध्ये वाढत होते, 600पर्यंत गेले. नंतर कॉलेज टेस्ट सिरीज सुरू झाली, अचानकच मार्क खाली पडले. म्हणजे टेस्ट सिरीज अवघड काढत होते, त्यामुळे मार्क पडत होते. आणि टेन्शन खूप येत होतं, म्हणजे कसं करावं आता. मार्क तर चांगले येत होते पण अचानकच पडायले, आणि परीक्षा तर जवळ आली होती. खाली किती पडले अचानक खाली किती जायचे? चांगले 60-70 तर पडले कमी. हा, म्हणजे 550 550 पडायले. हा, 550 550 पर्यंत चाललं होतं. ओके ओके ओके. मग ते टेन्शन येलं म्हणून घरचे म्हणले परीक्षा देऊ नकोस, पण मला काय असं जाऊ वाटायचं परीक्षेला. परीक्षा देतच होतो मी तरी पण. ते कसं आहे की वादळाला जर आमचं घर उद्ध्वस्त करायचं जर त्याने मनात आणलं असेल, तर आमच्या पण मनात असायला की आम्हाला इथंच घर बांधायचं. हे असे लेकरं आहेत की काय भिडूयात. असंच होतं ना. इकडं अजून कोणाचा अनुभव कसा आहे? 11वी आणि 12वीच्या आपल्या युनिट टेस्ट, आपल्या ज्या काही प्रॅक्टिस टेस्ट आहेत, त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स आणि मग तुमचा शेवटचे मार्क्स, ह्याचं जरासं मला समीकरण सांगा. तू पण सांग. आता मी कॉलेजला असताना प्रत्येक संडेला एक्झाम असायची प्रॅक्टिस टेस्ट. तर बेसिकली 11thला माझे मार्क कॉन्स्टंट असायचे, पण जेव्हा मी 12thमध्ये एंट्री केली तेव्हा थोडा फिजिक्सचा माझा कायनमॅटिक्सचा पार्ट वीक असल्यामुळे त्याच्या बेसिसवर जे 12thमध्ये चॅप्टर्स आहेत त्यामध्ये कॉन्सेप्ट्स वीक असल्यामुळे माझे प्रॅक्टिस टेस्टमध्ये मार्क खूप अप्स अँड डाऊन्स व्हायचे, खालीवरी व्हायचे. मग त्यामुळे आपल्याला जेव्हाही प्रॅक्टिस टेस्ट आपल्या होतात तेव्हा आपण ॲनालाइज करायचं की कुठे चुकत आहे आणि कुठे बरोबर येत आहे. जिथे आपलं बरोबर येत आहे ते
थोडं आपण 1-2 वीक्स जरी आपण साईडला ठेवलं तरी चालते. जिथे आपलं कमी होत आहे त्यावर थोडं जास्त फोकस केलं पाहिजे. बेसिकली NCERTपासून स्क्रॅचपासून त्याला स्टार्ट केलं पाहिजे. आणि प्रॅक्टिस टेस्टवर आले तर एक पॉईंट ॲड करायला आवडेल मला, की माइंड मॅप्स आणि फ्लो चार्ट्स खूप हेल्प करतात 1 दिवस अगोदर टेस्टच्या. ओके, हा चांगला मुद्दा आहे. माइंड मॅप आणि फ्लो चार्ट्स याच्यावरती तुम्ही बरंच काही काम केलेलं असणार आहे. येस, तुझ्याकडं काहीतरी आहे सांगण्यासारखं? प्रॅक्टिस टेस्ट वगैरे टेस्ट जे आहेत ते बुडवल्या तर बिलकुल नाही पाहिजेत. कारण त्याच्यातून जे तुम्ही गोष्टी शिकणार आहेत त्या तुम्हाला मेन परीक्षेला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. माझ्यासोबत असं झालं की 11वीला जो आहे ना सिलेबस स्लो चालतो आणि रिलेटिवली थोडासा सोपा पण असतो. पण त्यावेळेस माझा स्कोर ठीकठाक येत होता. पण ज्यावेळेस 12वीची एंडिंग यायला लागली आणि टेस्ट वगैरे हे भरपूर व्हायला लागले आणि नंतर टेस्ट त्या हार्ड पण असतात शाहूच्या एकदम, मग माझा स्कोर जे आहे ते फार कमी येऊ लागला. माझे पॅरेंट्स वगैरे मला म्हणायचे की ह्यानं सतत अभ्यास करताना तर दिसतंय पण ह्याचा स्कोर कसं काय वाढणं गेला आहे. मग त्यांना फार वाईट वाटायचं. पण मी त्यांच्याकडं कोणाकडं लक्षच नाही दिलं, कारण मला माहिती होतं की माझं नेमकं काय कमी पडायले आणि शेवटी मला माहिती होतं की काय मी करू शकतो. आणि शेवटी जे टेस्ट सिरीज वगैरे झाल्या प्रॅक्टिस टेस्ट त्यामध्ये माझा टॉप 100मध्ये पण नव्हता शाहूमध्ये. पण शेवटी नंतर मी माझ्यावर स्वतःवर विश्वास ठेवला आणि टॉप 40मध्ये माझी रँक आली आहे नंतर शाहूमध्ये. 643 मार्क आहेत मला. म्हणजे स्वतःवरचा विश्वास कायम ठेवायचा की एक्झाममध्ये मी शेवटी काय करू शकतो ते दुसरं कोणीच काही करू शकत नाही असं विश्वास ठेवायचा स्वतः. सूरजकडं प्रश्न आहे माझा असा, एक प्रॅक्टिस टेस्ट आणि ते JEE म्हणजे हे नीटला थोडंसं कधी कधी वाटतं की चला यार थोडा श्वास घ्यायला आणि जरा बरं वाटायला जरा थोडंसं चेहरा हस राहू शकतो. JEE आणि IIT सगळे चेहरे असे सगळे पडलेले मी पण पाहिलेले आहे. तुझा अनुभव काय होता शाहू कॉलेजमध्ये? तुझा टेस्ट सिरीजचा अनुभव कसा होता? तुझा रँक कसा यायचा? शाहू कॉलेजमध्ये तर प्रत्येक रविवारी परीक्षा व्हायची, कधी मेन्सची कधी ॲडव्हान्सची. कधीच माझे मार्क म्हणजे जास्त हाय पण गेले नाहीत आणि जास्त लो पण नाही, सतत ॲव्हरेजेस मार्क राहायचे. पण परीक्षा देणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला फायनल एक्झामचं प्रेशर हँडल करता येते जर तुम्ही रेग्युलर एक्झाम दिला तर. आणि तुमचा अभ्यास किती झाला हे पण रेग्युलर एक्झाममुळं कळते, त्याच्यामुळे एक्झाम बुडवायचं नाही. ओके, तुझं तो कॉन्स्टंट राहणं ते महत्त्वाचं आहे. वेदांतला पण काहीतरी सांगायचं आहे. सांगायचंच आहे तुला एवढ्यासाठी कारण वेदांत म्हणजे थोडासा स्ट्रॅटर्जिकल प्लेयर आहे आणि बस उसके आगे नहीं जाने का, ये करने का है नहीं तो नहीं करने का है. आज थोडंसं तुझं नेचर असं मला थोडंसं माहिती आहे की असं डॅशिंग हातात घ्यायचं करायचं नाही तर मग नाही पण करायचं. तू टेस्ट सिरीजला कसं पाहत होतास, प्रॅक्टिस टेस्टला कसं पाहत होतास? मला प्रॅक्टिस टेस्ट सिरीजमध्ये नॉर्मल ह्याच्यापेक्षा खूप कमी मार्क येत होते, एक 50-60 मार्क कमी येत होते. शाहूचे पेपर खूप हार्ड असतात त्यामुळे मग मला खूप टेन्शन पण यायचं कारण एवढे कमी मार्क. नीटची परीक्षा जवळ आली पण तरी पण अभ्यास करत मी सतत इम्प्रूव्ह करत पेपर देत गेले. मग स्कोअर थोडा थोडा वाढत गेला. शेवटच्या परीक्षेत पण मला 550 होते, 720 आउट ऑफ. तरी मला आता ह्याच्यात 631 आहेत. ते म्हणजे असं हार्डवर्क करणं कधी मी बंद केलं नाही त्यामुळेच एवढे. क्या बात आहे, बढिया. तू काहीतरी सांगणार आहेस? येस सर, मी एक NCERT बद्दल सांगू इच्छितो की मी 2 वर्ष इनऑर्गॅनिकचे लेक्चर केले नाहीत 11-12. इनऑर्गॅनिक केलंच नाही? मला ते आवडतच नव्हतं सर इनऑर्गॅनिक. ओके. मी लेक्चरमध्ये पण बसलो नाही. ओके. पण नीट परीक्षेच्या 3 महिन्याआधी मी NCERT उचलली इनऑर्गॅनिकची आणि ते पूर्ण ही मार्क रट्टा मारला. तर मला नीटमध्ये 180 आउट ऑफ 140 मार्क आहेत केमिस्ट्रीमध्ये. ते ऑर्गॅनिक आणि फिजिकल माझं बरं होतं, मी त्याचे लेक्चर्स करत होतो. पण मला काय आहे की ती आवडत नव्हतं इनऑर्गॅनिक. कारण आता आवडतं. आता सर ते पूर्ण पाठ करून आता थोडं आवडायला लागलं. पण मी एक सांगू इच्छितो की इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि बायोची NCERT तुम्ही सोडू नका. ते कसं काही पण करा पण पाठ करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर किती सोडवावेत, कधी सोडवावेत आणि किती वर्षांचे सोडवावेत? PYQचा पण एक रोल निश्चितच तुमच्या तो तुम्हाला सांगायचा आहे. ओके, विल बिगिन विथ अगेन तुझ्याकडे सर रेणुका तूच सांग. PYQs महत्त्वाचे असतात.
मी फिजिक्सचे ते सेट घेतला होता आणि मी सेट 3दा सोडवला होता आणि स्पेसिफिक पेपर म्हणले तर मी मागचे 10 वर्षांचे पेपर सोडवले होते. एक लेवल कळते आपल्याला की जे आपली एक्झाम कंडक्ट करणारी जी बॉडी आहे ते पेपरची लेवल कुठपर्यंत हाय नेते आणि कुठपर्यंत लो असतं. मग एक रेंज फिक्स झाली की आपल्याला प्रिपरेशन करायला सोपं जातं. आणि जेव्हा तुम्ही PYQ सोडवता तेव्हा समजा तुम्हाला एक प्रश्न आला तर असं नाही की तुम्हाला फायनल पेपरमध्ये पण त्या धड्यावरचा प्रश्न येणारच आहे. फक्त तुम्ही एक लक्ष करायचं की कुठल्या पार्टमधून तो प्रश्न आला आहे. म्हणजे जो आपण टॉपिक घेतला तर त्याच्यामध्ये जे सब टॉपिक्स असतात तर त्याचा कुठला पार्ट ते तुमचे जे एक्झाम कंडक्ट करणारे आहेत त्यांना वाटतं की हा विद्यार्थ्याला आला पाहिजे. हे तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्हाला अवघड काहीच वाटणार नाही. आणि मला वाटेल की फिजिक्समध्ये प्रिडिक्ट करायला खूप सोपं असतं आहे. कारण फिजिक्सचा टॉपिक तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असेल तर एक टॉपिकला रिवाईज करायची गरज पडत नाही. म्हणजे एकदा तुम्हाला टॉपिक क्लिअर झाला तो झालाच. म्हणजे रिव्हिजनची जास्त गरज नाही. मग तुम्ही जर PYQs केले आणि जे तुम्हाला वाटते की तुम्ही कमी पडायला तुम्हाला येत नाही तर फायनल पेपरच्या 1-2 महिन्याआधी ते क्लिअर केलं की मग पेपरपर्यंत तरी टेन्शन येत नाही. ओके, ग्रेट. PYQचा असा फायदा तुम्ही निश्चित करून घेऊ शकता. म्हणजे PYQs या विषयावरती आपण तर तू बोललंस, आता JEE किंवा IIT मधून कोण सांगेल? हां, येस, तन्मयचं ऐकू, परत तिकडनं अजून कोणाचं घेऊ? हां, म्हणजे एक बुक येतं असं प्रिवियस इयरचं 45 इयर्सचं JEEमध्ये. ती म्हणजे एक टॉपिक झाला की ती पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे टॉपिकनुसार असं समजा मोल कन्सेप्ट आहे तर मोल कन्सेप्टचे 45 इयरमध्ये आलेले पूर्ण क्वेश्चन असतात. जर नाही केलं म्हणजे पहिल्यापासून, असं काही जण म्हणतात की म्हणजे लास्टला पूर्ण सिलेबस झाल्यानंतर, पण ती जर समजा 2021चेच बघितले तर 26 पेपर आहेत मेन्सचे. फक्त 2022चे 22 पेपर आहेत. 22-26 म्हणजे 48 पेपर फक्त 2 इयरचे आहेत. मग जर पहिल्यापासून नाही केलं तर मग लास्टला होत नाही असं. म्हणजे टॉपिक वाईज जर नाही केलं तर. येस, PYQs तुला सांगायचं आहे रोशन काही? PYQs हां, म्हणजे खास करी JEE ॲडव्हान्समध्ये तर मिनिमम टू मिनिमम मागच्या 10 वर्षांचे तरी तुम्ही PYQs करायला पाहिजेत. आणि JEE मेन्समध्ये सुद्धा म्हणजे खूप सारे सेशन होतात, त्यामुळं मागच्या 2-3 वर्षाचे तरी तुम्ही PYQs करायला पाहिजे. कारण मेन्समध्ये खास करून फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तर प्रिवियस इयर क्वेश्चन्स बघून तुम्हाला एक आयडिया येतो की अशा प्रकारच्या क्वेश्चन्सचा ट्रेंड आहे. आणि हेच तुम्हाला फायनली मग एक्झॅक्टल्या परीक्षेच्या दिवशी ह्याच लेवलचे प्रश्न तुम्ही फायनली बघणार आहात. तर असं मी म्हणेन. आणि ॲडव्हान्ससाठी तर म्हणजे PYQs तुम्ही डेफिनेटली बघायला पाहिजेत. कारण तुम्हाला एक मोठा म्हणजे कळतं की कोणत्या चॅप्टर्समधून कसे प्रश्न यायलात, कोणत्या चॅप्टर्सचं थोडंसं वेटेज जास्त आहे, कोणत्या चॅप्टरचं थोडंसं कमी आहे, कोणत्या चॅप्टर्स म्हणजे मिक्स प्रश्न येतात, कोणत्या चॅप्टरचे सिंगल प्रश्न येतात, कोणत्या चॅप्टरचे टफ प्रश्न येतात आणि कोणत्या चॅप्टरचे इझी प्रश्न येतात. तर जे चॅप्टर्सच्या मधून इझी प्रश्न येतात मागच्या काही वर्षातून ते तुम्ही आधी कवर करा, त्याची चांगली प्रॅक्टिस करा. कारण तेच तुम्हाला फायनली एक्झामच्या दिवशी सगळ्यात जास्त मार्क घेऊन देतील. कारण टफ क्वेश्चन्स जसं तुम्ही कराल तेवढं तुमची रँक बूस्ट करेल. पण जे समजा तुम्ही इझी प्रश्न सोडला तर तुमची जास्त रँक खाली येईल ॲज कम्पेअर टू जर तुम्ही कोणता टफ प्रश्न सोडला तर हे एक पॉईंट आहे असं म्हणेन मी. येस, उदयन तुला काय सांगायचं? PYQ जर मी JEE ॲडव्हान्सची PYQ म्हणलं तर JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्सचा जो गॅप असतो त्या पिरियडमध्ये JEE ॲडव्हान्सची PYQ खूप असे महत्त्वाचे ठरतात. कारण त्या पिरियडमध्ये जर आपण ॲडव्हान्सचेच फक्त क्वेश्चन करत असतो, फक्त टफ लेवल, मग मी काय करायचो, मी फक्त PYQ करायचो आणि जे पेपर होते एलनचे जे माझ्या प्रिवियस इयर जे क्वेश्चन पेपर असतात ते पेपर सोडवायचो आणि नंतर मी लगेच JEE ॲडव्हान्सची PYQ करायचो. त्यातून मला सगळा आयडिया यायचा की कशा टाईपचे क्वेश्चन ट्रेंडिंगमध्ये आहेत, कोणता चॅप्टर वेटेजमध्ये आहेत. आणि JEE मेन्सची PYQ असं सोबतच केलं तर काय हरकत नाही, ते पण झालं. पण या तुमच्या पुढं कोणाला सांगायचं PYQs का हेच तुमचं ओपिनियन आहे? येस, जसं उदयनने सांगितलं ॲडव्हान्सचे PYQ फार गरजेचे आहेत. माझेच 2-3 मित्र आहेत, त्यांचं मेन्समध्ये चांगलं पर्सेंटाईल आलं नव्हतं, पण त्यांनी ॲडव्हान्ससाठी फक्त PYQ केलेत आणि त्यांचा अंडर 10,000 रँक आलेला होता. त्यामुळे PYQ करणं खूप गरजेचं आहे. येस. आणि प्रथमेश तुझ्याकडे पण आता येतोय पुन्हा लगेच स्विच करून.
तू खास करून सेल्फ स्टडीज खूप केलेला आहेस आणि आम्ही पाहत होतो की शाहूचं पण मला तुमच्या सगळ्यांची मार्क्स यायचे बरं का, म्हणजे आता जरा भांडाफोड करतो मी तुमच्यावरती तेवढं लक्ष ठेवून होतो, म्हणजे तिथे माझे पण काही सोर्सेस आहेत तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी पाहत राहायचो की याचा किती मार्क आहे, याचे किती मार्क आहेत. आणि मग मी एकदा सुरेश रावांना म्हणालो होतो की त्यांना शेवटला येते माघारी काळजी करू नका. मध्यंतरी तुझे मार्क्स पुन्हा खाली चालले होते प्रॅक्टिस टेस्टमध्ये. माझं एकदा बोलणं झालं होतं. ते PYQचा रोल काय तुझ्या सक्सेसमध्ये? PYQचा असा फार मोठा रोल असा नाही, कारण आमच्या कॉलेजमध्ये भरपूर परीक्षा व्हायच्या आणि त्याच्यात कधी कधी तर PYQ रिपीट व्हायचे. भरपूर PYQ म्हणजे ते टाकत असत परीक्षेत आणि प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर PYQ तर सोडवणं गरजेचंच असतं. ते मी सोडवत होतो. PYQची भरपूर प्रॅक्टिस व्हायची. त्यांचं सगळ्यांचं मत असं येत आहे की PYQ हे प्रत्येक टॉपिक नंतर करणं गरजेचं आहे. शेवटी अभ्यासक्रम झाल्यावर बघू, आताच कुठं PYQला हात लावायचा प्रिव्हियस क्वेश्चनला, असं नाही. तर तुम्ही ते सातत्यानं करत आलेलं आहात आणि त्याचं सक्सेस तुम्ही किंवा तुमच्या मित्रांचं तुम्ही इथं निश्चित सांगत आलेले आहात. आणि मधल्या पिरियडमध्ये जे कमी मार्क पडत होते मला, त्याचं मेन कारण होतं माझं NCERTवर फोकस कमी असणं. ते प्रबळतेनं मला जाणवलं. नंतर मी जेव्हा NCERT वाचलो तेव्हा स्कोअर चांगला प्रकारे बूस्ट होत गेला, कारण बायोलॉजीमध्ये 360 पैकी मला क्वचितच 320च्या वरी पडत होते असं प्रॅक्टिस टेस्टच्या वेळेस. ती फक्त माझं NCERTवर दुर्लक्ष असल्यामुळे. पण नंतर ती मी माझी चूक सुधारली आणि मेन परीक्षेला 355 आले बायोलॉजीला. क्या बात आहे. म्हणजे एक प्रश्न चुकला. हो, आणि हो बोल. तो पण असा सिली मिस्टेक टाईपच चुकला. हो, सिली मिस्टेक हा शब्द छान तू काढून दिलंस खरं तर. पण आता अजून एक सांगतो की 685 म्हणजे काय, तर वरून मोजलं आपण तर 35 मार्क गेले. बरोबर आहे, 35 मार्क एकूणच. काही जणांना 35 पडतात 720 पैकी 35, 50, 60 असे काही जणांचे मार्क असतात. तुझे 35 गेले फक्त. इकडं रेणुकाचं तसंच आहे, जवळपासच आहे, 7, 8, 9 मार्कांनी खाली. असं सगळ्यांचंच आहे. म्हणजे आपल्या सिली मिस्टेक्समुळं आपले अजून 10 मार्क तर गेले असं कोणाला वाटतं? नीटमध्ये किमान 10 तरी गेले. सिली मिस्टेक्स किती आले असते तुला हर्षवर्धन? 650. अच्छा, त्याला 650 वर गेला असता. तुला? माझे पण 2-3 सहज असे सोपे प्रश्न चुकले. ओके, म्हणजे 700 तर तुला नक्की होते मग. हां, त्याच्या आसपास मला वाटलं होतं परीक्षा झाल्यानंतर तेवढे येतील, पण नंतर बघितलो फार सोपे 2-3 प्रश्न चुकले होते. मग नंतर वाईट वाटतं. आता 15 मार्क म्हणजे रँक फार, माझा 1144 रँक आला आहे. 700 मार्क असते तर 300च्या आसपास रँक राहिला असता. फार गॅप मोठा पडतो. त्यामुळे सिली मिस्टेकवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. हो, आता ते कसं करायचं तुम्ही आता केलंच असणार आहे अर्थातच. असं नाही की तुम्ही इतकी रँक मिळवून सुद्धा, इतके मार्क्स मिळवून सुद्धा तुमच्या हातनं सिली मिस्टेक्स झाल्याच. पण तरीही याचा खालचा एक टप्पा तुम्ही तो क्रॉस करून आलात की त्या खालच्या टप्प्यावर सिली मिस्टेक्स ह्याच्या दुप्पट तिप्पट होत असाव्यात. त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? सर, मी माझ्या सिली मिस्टेक्स एवढ्या होत होत्या की आता मात्र त्या तुलनेने कमी झाल्या. येस, सगळ्यांकडे त्याचं उत्तर आहे. उदयनकडनं मी जेव्हा JEE मेन माझा फर्स्ट अटेम्प्ट झाला होता तेव्हा मी 276 मार्काचा अटेम्प्ट केला होता आणि भरपूर माझ्या सिली मिस्टेक झाल्या, त्याच्यामुळे मला 211 मार्क पडले. ते तेवढा मार्क म्हणजे खूप सारे 30-40 मार्क सिली मिस्टेक झाल्या. पण नंतर मी इम्प्रूव्ह केलं. मी फक्त फोकस करायला गेलो, जे क्वेश्चन मला येतात त्याच्यावरच जास्त फोकस ठेवा. त्याच्यामुळं मी ॲडव्हान्समध्ये मी 170चा अटेम्प्ट केलं, 167 मार्क पडले. म्हणजे एक का 2च क्वेश्चन चुकलेले आहेत माझे. बाकी सगळे मी सिली मिस्टेक होऊच दिले नाही, फक्त जे येते तेवढेच अटेम्प्ट केले. व्हेरी नाईस, ग्रेट. अजून सिली मिस्टेक्सचं येस हर्षवर्धन सांगणार होता. सर, माझ्या मते सिली मिस्टेक्स एक अशी गोष्ट आहे जी आपण अवॉइड करू शकत नाही. त्याला फक्त आपण मिनिमाइज करू शकतो क्वेश्चन प्रॅक्टिस सॉल्व्ह करून. छान, तू चांगलं सांगितलंस. सिली मिस्टेक्स 100% बाजूला निघणार नाहीत, मिनिमाइज करता येतं. ग्रेट. हां, सांग. त्यासाठी आपण रेग्युलरली क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत. आणि नीटमध्ये एक अशी गोष्ट आहे की क्वेश्चन जास्त असतात आणि टाईम कमी असतो. मी क्वेश्चन सॉल्व्ह करत गेलो आणि मेन पेपरमध्ये बायोलॉजीचा प्रत्येक क्वेश्चन मी 2 वेळेस सॉल्व्ह केलेला आहे. ओके, ग्रेट. तुझं अजून काय मत आहे? आता आपण JEE मध्ये पाहिलं तर नीटचा अगदी वाईस वर्सा होईल. नीटमध्ये क्वेश्चन जास्त असतात आणि टाईम कमी असतं, पण JEE मध्ये क्वेश्चन लिमिटेड असतात आणि टाईम पण इनफ असतं. त्यामुळे आपण सिली मिस्टेक जर आपल्याला मिनिमाइज करायच्या असतील
तर रफ वर्क थोडं क्लिअर ठेवले तर खूप सोपं होईल. जेव्हा आपण बॅक न्यूमरिकल सॉल्व्ह करून जेव्हा आपण थेरी पार्ट किंवा न्यूमरिकल्स क्वेश्चनवर परत वापस येतो त्यावेळेस आपल्याला थोडं रफ वर्क क्लिअर असलं तर आपली परत मेहनत थोडी वाचेल आणि टाईम वाचल्यामुळं आपला सिली मिस्टेक पण कमी होण्याची शक्यता असेल. ओके, अजून कोणाला ॲड करायचं आहे याच्यामध्ये? आपण कसं मग रिपीट न करता ॲड करत जाऊ थोडंसं अजून काही वेगळा अँगल. येस, आता म्हणजे मी सांगतो की आपण सिली मिस्टेक कसं मिनिमाइज करू शकतो. आता जे आमचे मेंटर होते, मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये होते तिथले, ते आम्हाला सांगायचे की एक डायरी करा आणि त्या डायरीमध्ये लिहा की तुम्ही या एक्झाममध्ये काय सिली मिस्टेक केल्या आणि नेक्स्ट एक्झामच्या मागच्या दिवशी ती डायरी वाचून जावा. म्हणजे तुम्हाला पुढच्या दिवशी आठवण येईल की मी मागच्या एक्झाममध्ये ही केली होती, कमीत कमी या एक्झाममध्ये तर तीच मी परत नाही करणार. म्हणजे दुसरी सिली मिस्टेक होऊ शकते पण मी आधी केलेली परत नाही करणार. ओके, ही एक स्ट्रॅटेजिकली सिली मिस्टेक मिनिमाइज करण्याचा अजून एक प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. डायरी मेंटेन करायची, आपल्या चुकांची डायरी. ते खरं तर आयुष्यात सुद्धा लिहून ठेवायला काय हरकत नाही. परीक्षा तर आहेच आहे पण इन लाईफ यू शुड यूज इट की दीज आर माय मिस्टेक्स अँड दॅट आय वुड नॉट गोइंग टू रिपीट इट अगेन. ऑल राईट. अजून कोणाला ॲड करायचं आहे? सिली मिस्टेक्स कशा ओव्हरकम केल्या तुम्ही? सर, सिली मिस्टेक ओव्हरकम करण्यासाठी म्हणजे रफ वर्क नीट करायला पाहिजे. जर माझा ॲडव्हान्समध्ये म्हणजे 4 मार्क भेटत होते एका क्वेश्चनला, ती फक्त 1 मार्क भेटला म्हणजे पार्शियल ह्याच्यामध्ये. 3 येत होते कारण म्हणजे 3 मार्क येत होते सगळे मिळून 4, तर 12 + 2 होतं तिथं. तर ती प्लस असं लिहिलं मी फास्टमध्ये की ती मल्टिप्लाय वाटलं 12 + 2 24 केलं तिथं. मग ती रफ वर्क नीट न केल्यामुळं म्हणजे ॲडव्हान्सचे 4 मार्क गेले सर. हां, रफ वर्क जे आहे ना, कॅल्क्युलेशन्स वर्क सुद्धा नीट करा, करेक्ट करा. छान मेसेज आहे, बारीक बारीक मेसेज आहे पण त्याच्याने भयंकर फरक पडतो. रोशन, मला वाटतं 273चं 3 काहीतरी झालं एका क्वेश्चनचं. काय झालं होतं ते? म्हणजे मी एक्झाममध्ये मला वाटलं की एक्झाममधून बाहेर आल्यानंतर मला वाटलं की मी त्या एका प्रश्नाचं उत्तर 283 होतं. 283, हां. तर मी 283 एंटर केलं होतं तिथं स्क्रीनवरती, पण जेव्हा फायनल रिस्पॉन्स शीट आली त्याच्यात फक्त ते 3 दाखवलं, त्याच्यामुळे माझे 4 मार्क गेले बरोबर असून सुद्धा. हां, आता ही सिली मिस्टेक कोणाची म्हणायची जरा प्रॉब्लेम झाला. म्हणजे एंट्री करून सुद्धा त्याचं उत्तर जे आहे ना ते 283 होतं एंट्री केलेलं, पण ते सेव्ह नाही झालं, 3च झालं. काहीतरी आपल्याकडनं टेक्निकल ग्लिच झाला असेल असंही कधी कधी घडतं आणि त्याचंही तुम्हाला मोठा नुकसान जे आहे ते उचलावं लागतं तसं. ओके, सिली मिस्टेक्स सगळं ओव्हरकम करणं सगळं आलं. पण काही ना गोष्टी आपल्या हातनं जाणून बुजून पण कधी कधी होतात. म्हणजे काय, तर आता क्लासमध्ये रिव्हिजन चालू आहे, जाऊ दे मग नको जायला, असं झालं. हां, इकडं जरासा चेहऱ्यावर जरा दिसायला लागलं काहीतरी. येस, मैथिली किंवा मानसी सांगणार आहेत दोघी जणी काहीतरी. रिव्हिजन चालू झालंय, आता नको, ते बोरिंग आहे, आणि मग त्याचं पुन्हा काही झालं का? हां. हो सर, आधी ना एखाद्या चॅप्टरची रिव्हिजन करायची सर क्लासमध्ये, आणि ती रिव्हिजन करत असताना असं वाटत होतं की 1 घंटा उगाचच वेस्ट जाईल, आपण ती रिव्हिजन घरी 15 मिनिटामध्ये करू शकतो. पण ते नसतं होत. आपण ज्या शिक्षकाकडून शिकलेलं असतं त्या शिक्षकाने जर आपल्याकडून रिव्हिजन करून घेतली तर ती खूप इफेक्टिव्ह असते. आपल्याला काही समजले नसलेले कॉन्सेप्टसुद्धा आपल्याला समजतात आणि मग आपले मार्क्स पण याच्याने बूस्ट होतात त्याच्याने. मी आधी 2-3 रिव्हिजन क्लासेस मिस केले होते. आणि तेव्हा मग ते पण इनऑर्गॅनिकचे होते आणि मला इनऑर्गॅनिक आधीच येत नव्हतं. आणि मग असे काही टॉपिक्स होते जे वाचल्यावर मला समजतच नव्हतं, कारण की लर्न नव्हतं होत मला काही, मला समजतच होतं फक्त. तर लर्न नव्हतं होत काही पण गोष्टी मला. तर मग मी ते क्लासेस जॉईन केले. क्लासेस खूप सकाळी होते सर, सर्वात आधी 6-7 वाजता क्लासेस होते, म्हणून ते जाऊ पण वाटत नव्हतं, सकाळी होतं म्हणून. तर मग नंतर मी गेले त्या क्लासेसला, तर ते चॅप्टर्स एकदम नीट म्हणजे समजत गेले. मी आधी त्या चॅप्टर्सला इग्नोर केलं होतं आणि ते रिव्हिजन क्लासेस पण इग्नोर केले होते, तर त्याने खूप नुकसान झालं होतं आधी. मग नंतर मला DSPमध्ये वगैरे जाऊन त्याला सॉल्व करावं लागलं. आणि त्या क्लासेसमध्ये ना डाऊट सॉल्विंग पण होतं. आपण काही क्वेश्चन्स विचारतो सरला, तर ते सर डाऊट क्लिअर करतात. ते आपण घरी बसून नाही करू शकत, किती पण असेल तरी गुगलनी नाही होऊ शकत ते गोष्टी. एकाला एक जोडून दुसरा पण प्रश्न येतोय. रिव्हिजन क्लासला किंवा रिव्हिजन करायला स्वतःला तर महत्त्व निश्चितच द्यायलाच पाहिजे, हे तुम्ही मान्य करताय आणि ते अतिशय करेक्ट पण आहे. रिव्हिजन तर झालंच पाहिजे. क्लास बुडवले तर त्याचं नुकसान निश्चितच आपल्याला भोगावं लागतंच. एक आत्ता रिव्हिजनला जोडून एक तिने
डाऊट सॉल्विंग सेशन जे सांगितलं, म्हणजे डाऊट्स क्लिअरन्स वगैरे सेशन, प्रश्न विचारायला तुम्हाला सुरुवातीला भीती काही जणांना वाटायची, असं कोणाचं झालं का की मी प्रश्न विचारायला भीत होतो पण नंतर मात्र मी प्रश्न विचारायला धीट झालो, असं कोणाचं आहे मत? सर मी प्रश्न विचारायला जरा घाबरत होतो क्लासमध्ये, पुन्हा मला विचारलं की त्याचा फायदा झाला असं? हां येस रेणुका, तुझं काय मत आहे? तर स्टार्टिंगला मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले होते तेव्हा आपल्याला माहीत असतं कॉलेजमधले प्रोफेसर म्हणजे ते कसं बोलतील याची काहीच कल्पनाच नसते. मग जेव्हा म्हणजे वाटायचं की आपण जर डाऊटला गेलो तर ते सर काय म्हणतील, म्हणजे एकदम बेसिक तुला येत नाही का, किंवा तू क्लासमध्ये लक्ष दिलं नाही का असं. पण नंतर मी माझ्या टीचर्सला विचारलं, ते सगळं नीट सांगायला लागले. मग तिथून मला भीती गायब झाली आणि मी आणखीन घरी येऊन अभ्यास करायचे आणि परत त्याच्यातच काही नवीन भेटते का आपल्याला ते मी टीचर्सला जाऊन विचारायचे की सर मी घरी असं केलं आहे, हे बरोबर आहे का. मग सर मला त्याचीच दुसरी सोपी पद्धत सांगत होते, म्हणजे जे मला 5 मिनिट लागायचे ते मला सर मग तिथं 1 मिनिटात कसं करायचं ते सांगितले. मग त्याच्यामुळे माझा फायनल पेपरला टाईम वाचला. मी जास्त प्रश्न माझे असे सुटले की सरनी मला ट्रिक सांगितली होती आणि ते मी वापरली, मग त्याचा फायदा खूप होतो. यस, आता मगाशी मॅडम बोलताना आपण संचलनात म्हणाल्या होत्या की सगळं अनुभव स्वतःच घेऊन करायचं असेल तर त्याला मग फार वेळ जाईल. दुसऱ्याचे अनुभव आहेत, टीचरचे पण अनुभव आहेत ना, की टीचरला माहिती आहे की हे अर्ध्या मिनिटात कसं करायचं, तुम्ही ते 4.5-5 मिनिटात करायलात, 1 मिनिटात कसं करायचं आहे. त्यामुळं प्रश्न शिक्षकाला जाऊन विचारणं हे तुमची रँक वाढवणं आहे, हे तुमचे मार्क्स वाढवणं आहे. म्हणजे आपण असतो रेग्युलर विद्यार्थी पण त्याला एक्स्ट्राऑर्डनरी पण काय शकतो. ऑर्डनरी म्हणजे काय, ऑर्डनरी म्हणजे काय विचारतच नाहीत, 100 पोरं अशी समजून चालू की ते विचारत नाही जाऊन. मग एक्स्ट्राऑर्डनरी ह्याच्यापेक्षा वेगळं काय, तर ह्याच्यापेक्षा वेगळं केलं की मग ते 22 जण असे स्टेजवर येऊन बसतात. हे एक्स्ट्राऑर्डनरी गोष्ट असते. एक्स्ट्राऑर्डनरी असणं म्हणजे हे असतं की आपल्याला तिथं भिडलं पाहिजे, तिथं जाऊन बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे, ते काही फार शिक्षा होत नाही. काही जणांचा असा उलटा अनुभव कधी कधी आलाय का, टीचर रागवलेत विचारायला गेल्यावर? कधी कधी असं झालं की नाही यार तुमच्यावरती फार अन्याय झाला असं वाटलं की नाही मी असा विद्यार्थी जर नाही आहे पण मला एवढं शिव्या बसल्या, एवढं अडकवलं, असं झालं? ओके झालं. आता त्याच्याबद्दल जास्त नाही बनायचं, पण झालं, पण तुम्ही ते मनावर नाही घेतलं. झालं असलं तरी त्याला 2 दिवसात 3 दिवसात तुम्ही रेग्युलराईज करून ठेवलं असेल आणि ते सरळ केलं असेल. येस. हां, आता मला वाटतं एक मॅडमचा प्रश्न घेऊ, पुन्हा मी प्रश्नाकडे येतो. स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलानं लवकरात लवकर JEE किंवा NEET या परीक्षेची सुरुवात करावी किंवा तयारी करावी. बहुतेक तर इयत्ता 6वीपासूनच ते त्यांच्या पाठीमागं लागतात आणि त्यामध्येच त्यांचं बालपणही हरवून जातं. पण तुमच्या मतानुसार कितवीपासून आपण ही तयारी सुरू केली पाहिजे? म्हणजे 5वी-6वीला सुरू करावं का नाव ठेवतानाच बारशात पाळण्यात काही करावं, असं काही? इयत्ता 8वीपासून, 9वीपासून, 7वीपासून, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कधीपासून तयारी जर आपण सुरू केली तर आपण व्यवस्थितपणे आपलं शिखर गाठू शकतो? ॲव्हरेज कधीपासून तुम्हाला वाटतं? सुरुवातीपासूनच म्हणजे कधीपासून? हां, क्लास ठीक आहे. त्याच्या 9th क्लासला जरी जॉईन केलं तरी पण काय हरकत नाही. बघा 9th क्लासला जरी डोक्यात आणलं ना की आपल्याला काहीतरी वाटेवरती करायचं आहे, जरा ऐका साठे साहेब, तुम्ही बसलेत समोर, 9th 10thला जरी सुरू केलं तरीच तर काही अडचण नाही आहे. आपल्याला उशीर झाला आहे असं काही म्हणायचं कारण नाही आहे. 9th क्लास हा खरं तर आता तो स्टेक आहे आणि खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हेच आणलं आहे. 9, 10, 11, 12 असं 4 वर्ष सलग आणलेली आहेत. तुम्हाला तयारीला छान 4 वर्ष दिलेली आहेत. आता शिक्षणामध्ये सुद्धा हे प्रवाह आलेला आहे की 9वी याला लँडिंग धरायला काय हरकत नाही. आम्ही सकाळी 8वीच्या पालकांची मीटिंग घेतली ना, सकाळी ह्या सभागृहात होतो मी, त्याही मीटिंगमध्ये आम्ही हेच बोललो की 8वी आता तुमचे एक्झिट पॉईंट आहे, शेवट शिखर आहे शालेय जीवनाचा. 9वीला जेव्हा जाल ना तेव्हा तुम्हाला पुन्हा नव्यानं सुरू करण्याचं मनामध्ये आणलं गेलंच पाहिजे. ओके. एक आता वर्गवारी म्हणजे वर्गवारी, तुमच्या सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर असंच आहे का? तुमचं अजून काय मत आहे? 9वी सांगितलं रेणुकाने, अजून कोणाला काय सांगायचं आहे? कधीपासून सुरू केलेलं बरं? यस प्रज्योत.
9वीपासूनच केलेलं बरं आहे, पण मी त्यामागचं कारण सांगतो. कारण 8वीपर्यंत आपण समजा खेळामध्ये भाग घेतला किंवा शाळेच्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला तर तिथं आपण प्रॅक्टिकल शिक्षण पण बरंच काही शिकून जातो. आणि ते समजा कधी इकडचे प्रॉब्लेम सॉल्व करताना जर यूज केलं तर आपल्याला स्वतःलाच ते क्वेश्चन सॉल्व करताना आनंद होतो की मी 8वीत काहीतरी शिकलं होतं आणि त्याचा यूज आत्ता केला आणि मला फायदा होतोय वगैरे. ओके, येस. अजून कोणाचं काय मत आहे? प्रथमेश, तुला काही ॲड करायचं आहे? आता सांगितलं आहे की केव्हापासून तयारी करायला पाहिजे. मी ही गोष्ट सांगू इच्छितो की असं आपल्या अनेकांना वाटतं की जर आपण फाउंडेशन चांगल्या रीतीने केलं आहे तर 12वीला नीट किंवा JEEमध्ये आपल्याला चांगले गुण मिळायलाच पाहिजेत. पण तसं काही नसतं. 11वी-12वीचं समजा आपलं फाउंडेशन जर चांगलं असेल तर 11वी-12वीचा प्रवास सोपा होतो. पण आपल्याला जेवढे मार्क पडणार आहेत नीट किंवा JEEमध्ये ते 11वी-12वीच्या अभ्यासावरच अवलंबून असतात. हां, प्रवास मात्र नक्की सोपा होतो. हां, सुरुवात लवकर केली की प्रवास सोपा होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तसा निश्चित कुठं ना कुठेतरी बूस्ट निश्चित मिळत राहतो. ओके, आता थोडं आपण क्लासिफिकेशनकडे जाणार आहोत. आपण सब्जेक्ट वाईज क्लासिफिकेशन आपल्याला थोडंसं ऐकायचं आहे. ते असं की 11वीचे चॅप्टर्स आणि 12वीचे चॅप्टर्स, तुम्ही चॅप्टरची प्रत्यक्षात नावं आम्हाला सांगायची आहेत की केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना तुम्ही हे 4 चॅप्टर घ्या, ते सलग करा, पुन्हा हे दुसरे 2 घ्या, पुन्हा हे तिसरं घ्या, पुन्हा हे एकटंच करा. केमिस्ट्री असं सांगायचं आहे, फिजिक्स असं सांगायचं आहे, मॅथमॅटिक्स सांगायचं आहे. सो वी विल बिगिन विथ नीट अगेन. नीटमध्ये बायोलॉजी चॅप्टरचं तुम्हाला काही क्लासिफिकेशन करता येईल का की हे 4 एकत्र केले तर फायदा होईल, हे 2 केलं तर फायदा होईल, हे सलग 4 केलं तर हे 5 केलं तर फायदा होईल? कुठून सुरुवात करायची सांगा? बायोलॉजीपासून सुरुवात करू आपण. बायोलॉजी हा सब्जेक्ट घेऊ आणि त्याचं तुम्ही मला चॅप्टर सांगा की हे आम्ही असे एकत्र करत होतो किंवा हे सलगपणे केले, पुन्हा हे 2 केले, पुन्हा हा 1 केला, असं काही होतं? 11वी-12वीचं मिक्सचर केलं तुम्ही कसं? कोणाला सांगता येईल असं काही टॉपिकचं वर्गीकरण? हां, येस, हर्षदा सांगणार आहे. सर, बायोमध्ये कसं असतं, माईक जरा जवळ घेऊन बोलू आपण सगळेजणच. बायोमध्ये आपल्याला सेक्शन्स असतात लाईक 1, 2, 3, 4 असे, आणि एका सेक्शनमध्ये 3-4 चॅप्टर्स असतात. जसं की जेनेटिक्समध्ये 3 चॅप्टर असतात. तर मग आपल्याला जर जेनेटिक्सचा अभ्यास करायचा असेल तर तो पूर्ण सेक्शन केला तर चांगलं होईल. लाईक सगळंच आपल्याला लर्न होईल, बेसिक MBS, GBI वगैरे सगळंच होणार. आणि जसं की सेल सेक्शन असतं, त्यामध्ये सेल डिव्हिजन, सेल इंट्रोडक्शन त्या सेक्शनमध्ये येणार. मग ते आपल्याला पूर्ण सेक्शन करायला पाहिजे. असं इंडिव्हिज्युअली चॅप्टर करण्यापेक्षा पूर्ण सेक्शन केलं तर आपल्याला इझी जाईल. जसं की इकोलॉजीमध्ये पण 4 चॅप्टर्स आहेत. तर मग एकच इकोलॉजीचा चॅप्टर करण्यापेक्षा तो घेतल्यास आपण पूर्ण सेक्शनच केलं पाहिजे. ओके, ग्रेट. बायोलॉजी तुम्हाला ॲड करायचं काय? अजून करायचं आहे काही मानसी? ओके, बरं. बायोलॉजी नाही, दुसरं काही सांगायचं का मग? केमिस्ट्रीचं राईट, तिकडनं सांगा. आता तिकडं नीटचा एक ग्रुप बसलाय, तुम्ही सांगा की तुम्ही केमिस्ट्रीचं कसं सांगाल? ते इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल, ह्याच्या व्यतिरिक्त अजून टिपिकल नावं घ्या अशी. सर, 11th आणि 12thची ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक टाईप ऑफ लिंक केमिस्ट्री आहे. कारण 11thमध्ये आपण बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतो, रेझोनन्स इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि 12thमध्ये आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझममध्ये त्याचा खूप उपयोग होतो. फिजिकल केमिस्ट्री तेवढं काही लिंक नाही आहे, पण ॲसिड, बेस, सॉल्ट ह्याचे जे कन्सेप्ट्स आहेत ते 12thमध्ये पण यूज होतात. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे P ब्लॉक आणि D ब्लॉक हे जे आहेत ते 12th स्टँडर्डला आहेत, आणि S ब्लॉक आणि P ब्लॉकचे 2 जे ग्रुप्स आहेत ते 11thला आहेत. ते सगळे जर सोबत केले तर चांगलं होईल. येस. फिजिक्स, नीटसाठीचं फिजिक्स कोण सांगेल तिकडनं? नीटचं फिजिक्स तुम्ही कसं केलं, कसे वर्गीकरण केलं होतं, टॉपिक्स कसे ब्लॉक केले होते? ॲक्च्युली नीटमध्ये फिजिक्सची तयारी करताना सुरुवातीला असं आपले जे एकदम महत्त्वाचे टॉपिक्स आहेत फिजिक्स करण्यासाठी, जे ॲक्च्युअलमध्ये 12thला कामाला येतात, जसं की बेसिक मॅथमॅटिक्स आणि वेक्टर्स, हे सुरुवातीला मुलं 11वीमध्ये गेल्यानंतर त्यांना ते शिकवण्यात येतात. आणि ते चॅप्टर शिकवत असताना असं वाटतं की आपल्याला फिजिक्स खूप जमत आहे, पण ॲक्च्युअली जसं जसं फिजिक्समध्ये पुढे सरकत जातो तसं फिजिक्स अवघड वाटायला लागतं. पण अशा वेळेस जर कंटिन्यू क्वेश्चनचा प्रॅक्टिस केली तरच आपल्याला फिजिक्सवर कमांड येऊ शकते. आणि आपण फक्त जर रीडिंगवर किंवा थेअरीवर जर फोकस केला आणि क्वेश्चन प्रॅक्टिसला जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला फिजिक्स नक्कीच अवघड जाऊ शकते. ओके, ग्रेट. थोडं आता पुढं सरू आपण प्रश्नांच्या याच्यामध्ये.
JEE मेन्स आणि IIT ॲडव्हान्ससाठीचं तुम्ही कसं वर्गीकरण केलं होतं चॅप्टर्सचं ते सांगा, मॅथ्स ग्रुपचे पोरं. हां म्हणजे सगळ्यात पहिले मी केमिस्ट्रीबद्दल सांगतो. केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 11वीत बेसिक चॅप्टर्स आहेत, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि आयसोमेरिझम. हे तुम्ही सोबत करायला पाहिजे, कारण हे म्हणजे पाया आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ह्याचा पुढे तुम्हाला सतत फायदा म्हणजे यूज होणार आहे. त्यामुळे हे 2 चॅप्टर्स तुम्ही सगळ्यात पहिलं करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग 12वीत खूप सारे चॅप्टर्स येतात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, ज्यांचा लिंक या चॅप्टर्सच्या बेसिक्सपासून असतो. तर बाकी जे 12वीतले जे चॅप्टर्स आहेत, जसं तुमचं अल्कायल हलाइड्स, अल्कोहोल इथर किंवा मग ऑक्सिडेशन रिडक्शन झालं, हे सगळे चॅप्टर्स मग तुम्हाला इझिली कळून जातात जर तुमचा बेसिक्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चांगला असेल तर. बाकी इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये 11वीमध्ये पिरियॉडिक टेबल आणि केमिकल बॉन्डिंग हे 2 बेसिक चॅप्टर्स आहेत जे तुम्ही 11वीत सोबत करायला पाहिजेत, कारण हे पण परत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बेसिक आहे जे तुम्हाला परत पुढे 12वीत यूज होणार आहे. मग 12वीत ब्लॉक केमिस्ट्री येते. आम्हाला 4ही पण S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक आणि F ब्लॉक हे 4ही तुम्ही सोबत करायला पाहिजे, कारण हे एक दुसऱ्याशी थोडेसे लिंक्ड आहेत आणि याच्यातून प्रश्न पण खूप जास्त येतात, खास करून JEE मेन्समध्ये. त्याच्याशिवाय मग फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं मोल कन्सेप्ट, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स वगैरे हे बेसिक चॅप्टर्स तुम्ही आधी क्लबमध्ये करायला पाहिजेत. त्याच्यानंतर मग तुम्ही आयडियल गॅस, रिअल गॅस, मग ॲटॉमिक स्ट्रक्चर, केमिकल इक्विलिब्रियम हे असे चॅप्टर्स येतात पुढे, ज्यांचा म्हणजे बेसिक सगळ्यांचा मोल कॉन्सेप्ट किंवा कॉन्सन्ट्रेशन टर्म्स हे सारखं त्याच्यात यूज होत राहतात. आणि 12वीमध्ये म्हणलं तर मग थर्मोडायनॅमिक्स आणि थर्मोकेमिस्ट्री हे लिंक चॅप्टर्स आहेत, हे तुम्ही सोबत करायला पाहिजेत. आणि एक आयनिक इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम हे 2 चॅप्टर्स आहेत, हे तुम्ही सोबत करू शकतात. त्याच्याशिवाय एक इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा चॅप्टर असतो जे 12वीच्या एंडला येतो, ज्याच्यात मागच्या पूर्ण 11वी-12वीचे सगळे कॉन्सेप्ट्स यूज होतात. त्यामुळे इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे शेवटचा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण ह्या चॅप्टरमधून फायनली एक क्वेश्चन दिला तर ते बाकी सगळ्या चॅप्टर्स त्याच्यात कवर होतात. त्यामुळे ह्याचं वेटेज थोडं जास्त इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं. मग हे झालं केमिस्ट्रीचं. फिजिक्समध्ये म्हणलं एक मिनिट थांबवतो. केमिस्ट्री सांगितलं तर आपण फिजिक्स आणि मॅथ्स दुसऱ्याकडनं पण घेऊ. उदयन, मॅथ्स सांगायचं आणि तू फिजिक्स तुझं आवडतं ना पवार तुझं, हां तर तू फिजिक्स सांग. येस मॅथ्सचं जर म्हणलं, जर मी जे ॲडव्हान्स स्पेसिफिक जर म्हणलं तर तुम्हाला जर तुम्ही क्वेश्चन बघितला जे ॲडव्हान्सचा, त्यातून तुम्हाला सांगता येणार नाही की हा क्वेश्चन क्वाड्रॅटिकचा आहे, सिक्वेन्सचा आहे किंवा पॅराबोलाचा आहे. ते पूर्ण असा कॉर्डिनेट जॉमेट्रीचा क्वेश्चन म्हणल्यास कॉर्डिनेट जॉमेट्रीचा येतो. मग तुम्ही त्याला वेगळं ट्रीट करू नये की पॅराबोला वेगळा चॅप्टर, इलिप्स वेगळा चॅप्टर. त्याला पूर्ण कॉर्डिनेट जॉमेट्री एकत्र म्हणून शिकायचं. क्वेश्चनची प्रॅक्टिस करताना आपण कॉर्डिनेट जॉमेट्रीची प्रॅक्टिस म्हणून ते करायचं. तसंच अल्जेब्रामध्ये करायचं. अल्जेब्रा एक धरायचा, कॉम्प्लेक्स नंबर धरायचा. नंतर मी 12वीला म्हणलं तर डिफरन्शियल कॅल्क्युलस, इंटिग्रल कॅल्क्युलस आणि वेक्टर 3D असे पार्ट्स बनवायचे. आणि प्रॅक्टिस करताना जे रिव्हिजनच्या टायमाला तुम्ही प्रॅक्टिस करताल त्या पूर्ण त्या ग्रुप ऑफ चॅप्टरची प्रॅक्टिस म्हणून सोबत करायची. त्याचा ॲडव्हान्सला खूप फायदा होतो. ओके, अजून कोणाला जर मॅथ्स सांगायचं अजून सांगू शकतात मॅथ्सबद्दल, पण तुम्हाला कसं ग्रुप केलं, तुम्ही कसं केलं ते मॅथ्स ग्रुपचे मुलं. फिजिक्स सांगतोपर्यंत फिजिक्सला सर्वात आधी बेसिक मॅथमॅटिक्स आणि वेक्टर्स सगळीकडेच घेतलं जातं आहे. त्यानंतर जे मेकॅनिक्सचा जो सुरुवातीचा पार्ट आहे कायनमॅटिक्स, तो सर्वात आधी केलं पाहिजे. आणि त्याच्या आधी युनिट डायमेन्शन्स वगैरे. JEE ॲडव्हान्समध्ये स्पेशली 3-4 चॅप्टर मर्ज करून क्वेश्चन्स टाकले जातात. मेकॅनिक्सही असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक पण असतं, मॅग्नेटिझम ही एकाच क्वेश्चनमध्ये मर्ज केलेलं असतं. त्यामुळे आधी मेकॅनिक्समध्ये कायनमॅटिक्स आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ते त्याचं एक बेस असल्यासारखं आहे. ते केलं की मग वर्क पॉवर एनर्जी, त्यानंतर मग रोटेशनल मेकॅनिक्स वगैरे ते केलं होतं मी. आणि त्यानंतर मग मेकॅनिक्स झाल्यानंतर मी साऊंडचा चॅप्टर घेतला होता पूर्ण. साऊंडमध्ये त्याआधी सर्वात SHM वगैरे केलेलं. आणि सर्वात लास्टला हीट सेक्शन, कारण ते ऑलमोस्ट इझी असतं आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे, तो स्कोरिंग पार्ट आहे.
फिजिक्समधला ते मी लास्टला केला होता. ओके ग्रेट. कोणाला ॲड करायचं आहे मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुपमध्ये म्हणजे PCM मुलांना काही किंवा बायोलॉजी ग्रुपच्या मुलांना काही ॲड करायचं आहे की तुम्ही कसं ऑर्गनाईज केलं चॅप्टर्सना? हां मी मॅथ्सबद्दल सांगतो. म्हणजे आपले स्टार्टिंग होते सेट्स रिलेशन फंक्शन्स चॅप्टरपासून आणि त्यानंतर येतो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे 2 चॅप्टर्स इंटरकनेक्टेड आहेत. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणलं तर कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि कोनिक सेक्शन. त्यामध्ये स्ट्रेट लाईन सर्कल पॅराबोला एलिप्स हायपरबोला हे सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्सनं केलं तरच चांगलं होतं कारण ते इंटरकनेक्टेड होत जातं. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणलं तर पूर्ण कॅल्क्युलस. मग स्टार्टिंगला मेथड ऑफ डिफरन्सिएशन ॲप्लिकेशन मग त्याच्यामध्ये टँजंट सिकँट किंवा त्याच्यानंतर कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटी आणि त्यानंतर येतं इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये पण इनडेफिनाईट आणि डेफिनाईट असे टाईप असतात. हे पण सिक्वेन्सनं केलं तरच म्हणजे चांगलं होईल. ओके आता आपण पुढच्या टप्प्याला जाऊ. नेक्स्ट लेवल. आता दोन लेवलचे प्रश्न फक्त बाकी आहेत. एक असा की आता फायनल परीक्षेला तुम्ही कसे सामोरं गेलात असे याच्याबद्दलचे काही ग्रुप आहेत प्रश्नांचे. याच्या संदर्भानं काही प्रश्न आहेत की हाऊ यू फेस द एक्झाम डेचं प्रेशर, त्याच्या आदली रात्र, त्याच्या आधीचे 8 दिवस, ह्या सगळ्या गोष्टीबद्दलचे माझे काही प्रश्न मॅडमचे काही प्रश्न तुम्हाला निश्चित येणार आहेत. टिपिकली म्हणजे आपण जर नीट आणि JEE किंवा ॲडव्हान्स असं सगळं काही बघायला गेलो तर कठीण प्रश्न ओळखता येणं हे पण एक कला असं म्हणतात की जे आपल्याला सुटत नाही असा प्रश्न ओळखता येणं ही कला आहे. तुम्ही याच्यामध्ये कशी मास्टरी केली, तुम्ही याच्याबद्दल कशी मास्टरी केली असं मला विचारायचं. कारण कठीण प्रश्न ओळखून तो सोडवायचा का सोडायचा हे पुन्हा येतं. खास करून JEE आणि IITच्या ह्या सगळ्या ग्रुपच्या पोरांना हे सोडावं लागतं फार. नीटमध्ये ते सोडून जमत नाही. सोडलं की ते स्पर्धा फार मोठी आहे त्यामुळे ते जातं. तुम्ही ते कठीण प्रश्न ओळखायचं तुम्हाला नॉलेज कसं आलं किंवा ते कसं प्रॅक्टिस केलं तुम्ही की हे हार्ड आहे मला आणि त्याला मी असं सोडू शकतो. तुम्ही सांगाल नीटमध्ये सांगा की हाऊ यू आयडेंटिफाय हार्ड क्वेश्चन अँड हाऊ यू हँडल इट. ते कसं करायचं ठरवलं तुम्ही? ते कठीण प्रश्न कसे सोडवले? का सोडून दिले? नाही दिले ना. मोस्टली तुम्ही सोडून नाही दिले. तुम्ही कसं केलं, त्याच्यावर कशी मात केली? अगोदर आपण JEE आहे तोपर्यंत तुम्ही विचार करा की तुम्ही कुठं फाइंड करू शकाल. JEE किंवा ॲडव्हान्स त्यांनी सांगावं की कठीण प्रश्न कसा ओळखायचा. सांगा तुम्ही कसा. हा सूरज. जनरली आपल्याला प्रश्न बघितल्यावर एक अंदाजा येतो की हा प्रश्न आपण केलेल्या चॅप्टरचा आहे का नाही. तरी आपण जवळजवळ 1 ते 1.5 मिनिट त्याला ट्राय करून बघायचं. जर आपल्याला त्याच्यातही उत्तर सापडत नसेल तर मग नेक्स्ट क्वेश्चनकडे जायचं. हां हे एक सरळ तू सांगितलंस किंवा 1.5 मिनिटात ते आपल्याला आपले बस की बात नाही असं वाटायला लागलं तर त्याला सोडणं जास्त फायद्याचं आहे. भले आपलं काय असो पण आपल्याकडे त्याला सोडलं तर जास्त. जसं आता उदयन म्हणाला की 170 आणि 167 3च मार्क्स त्याचे असे गेले. तो झटत बसला असता तर ते अजून खाली 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 जावं लागलं असतं. बरोबर आहे. हेच तुमचं उत्तर आहे मला वाटतं. किंवा कठीण प्रश्नाला तुम्ही जास्त वेळ बघत बसायचं नाही. अजून कोणाचं काही वेगळं उत्तर द्यायचं कोणाला? हाऊ यू आयडेंटिफाय इट. ही कला तुम्ही कशी आत्मसात केली? प्रॅक्टिसनं केली असणार निश्चितच. येस. जे खरं तर कठीण प्रश्न म्हणजे एकदम पण कठीण येत नाहीत. त्याची संख्या असते पण 2-3 क्वेश्चन येतात. पण काही क्वेश्चन असतात की लेंदी असतात की फक्त म्हणतात की खालीलपैकी कुठले बरोबर आहेत आणि खाली 4 ऑप्शनमध्ये 4 वेगवेगळे क्वेश्चन देतात. तर त्यालाही आपण कठीणमध्येच कन्सिडर करायचं आणि त्यामध्ये फास्ट जे होतं आहे ते सॉल्व करून पुढं नेक्स्ट क्वेश्चनला शिफ्ट करायचं. ओके ही स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरली आहे. अजून कोणाला काही सांगायचं आहे? नीटसाठी कोणी काही विचारलं? कोणाला असं तुझ्या बाबतीमध्ये रेणुका सांग की 674 तुझे निगेटिव्ह किती झालेत, पॉझिटिव्ह आले किती आणि मग त्याच्यात मायनस किती झाले? 6 मायनस. बापरे किती ॲक्युरसी आहे. म्हणजे 680 पडले. सर मी 4 क्वेश्चन सोडून दिले होते आणि माझे 6 चुकले. 6 चुकले. बरं त्याच्यातले -6 झाले. ठीक आहे 6 चुकले. ओके तुझे किती चुकले आणि किती आले मग? माझा पेपर फार लवकर झाला होता. मी सगळे सोडवले क्वेश्चन्स म्हणून माझे सगळे चुकले म्हणजे जे चुकायचे होते ते. हा एक धडा आहे सगळ्यांसाठी. माझा 1 घंटा आधी झाला होता पेपर तर मी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि नंतर खूप रिग्रेट झालं त्याच्यासाठी. हो 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 हो. आणि तरी मार्क्स किती आले आहेत?
620. 620 आणि किती आले असतेस? 6 म्हणजे 30 पर्यंत तरी गेलेच असते जर मी सोडले नसते तर. हो 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 हो. आता 620 आहेत हां. आणि 630 तरी तुला अचीव नक्की झालं असतं. हा झाले असते जर मी म्हणजे सोडवले नसते तर. हा, तुझं सांग कसं होतं? माझे टोटल 11 चुकले होते आणि 8 मी सोडून दिले होते. ओके. पण मी जे सोडून दिले ते घरी आल्यावर बघितले की ते जर सोडवले असते तर 670च्या आसपास गेले असते माझे मार्क्स. हो, असं दोन्ही आहे. म्हणजे चुकले ते आहे पण सोडून दिले होते, ज्याचं झिरोच झालं त्याचं केलं असतं तर तुझं अजून 670 पर्यंत गेली असतीस. ओके, तुझं हर्षदा? मी 7-8 क्वेश्चन सोडले होते, म्हणजे स्किपच केले होते, अटेम्प्टच केले नव्हते. पण त्यातले 2 क्वेश्चन्स होते फिजिक्सचे जे की मी पाहिले. मी ऑप्शन तिथं टिक केलं होतं पण मी कन्फ्यूज होते, निगेटिव्ह कशाला घालायचं 1 मार्क म्हणून केलं नाही. पण ते दोन्ही बरोबर होते, मग 10 तर वाढलेच असते. हो, 10 अजून वाढले असते. ओके, तुमच्या सगळ्यांची स्टोरी सांगा पटापट. काय झालं आणि काय प्रश्नाचं तुमचं निगेटिव्ह कसं झालं आणि पॉझिटिव्ह किती आले, निगेटिव्ह किती झाले, तू सांग. मला 581 पडले आहेत. माझे रॉंग 14 झाले आहेत आणि जर मी सिली मिस्टेक नसते केले तर मला 600 तर पडले असते. तर सिली मिस्टेकमुळे माझे 19 मार्क्स गेले. हो हो हो, नाही हरकत नाही. आता हे सगळ्याला समोर फायद्याचं राहील. तुझं? माझा ॲडव्हान्समध्ये 91 मार्क्स होते पण मी लास्टला ना एक पॅरेग्राफ होता सेकंड पेपरमध्ये ॲडव्हान्सच्या. त्या पॅरेग्राफमध्ये मी घाई गडबडीमध्ये लास्टच्या टाईममध्ये रफ वर्क पण थोडं चुकीचं केलं. रफ वर्क पण थोडं असं गर्दीत केलं, थोडं नीट नाही केलं आणि मग त्यामुळे माझं कॅल्क्युलेशन मिस्टेक एक झाली. तिथं माझे 6 मार्क गेले. ते वाढले असते तर अजून थोडा रँक चांगला. ओके, येस. तन्मय? म्हणजे ॲडव्हान्समध्ये -6 झालेत निगेटिव्ह. मला हे सांगायचं की म्हणजे मुलं असं ठोकण्यामध्ये हे करतात, म्हणजे 4 मार्क पाहिजे म्हणून ठोकतात असं. मग ती मायनस होते पण ती सगळे म्हणतात की असं म्हणजे निगेटिव्ह करू नको, निगेटिव्ह. मला पप्पा पण जाताना म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये असं म्हणजे ठोकू नको, जेवढं येते तेवढं येते असं. ओके, साधारणपणे कमी जास्ती सगळ्यांची अशी स्टोरी आहे आणि मग असंच नक्की आहे की काही केले असते तर मिळाले असते आणि जे आता मिळवले ते आता चुका करून का होईना पण मिळालेले आहेत. निश्चितच वाव असतो आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आयुष्यामध्ये हेच बघणार आहात की आता चुका कमी करायच्या, आता चुका कमी करायचंच आहे. पुढे चालून डिग्रीला जाल तेव्हा तर असं काही फार ऑब्जेक्टिव्ह किंवा निगेटिव्ह मार्काचं काही नसतं. पण आता प्रॉस्पेक्टिव्ह जे तुमच्यासमोर आहे, तुम्ही चाहे डॉक्टर बनतायत, चाहे IITN बनतायत, चाहे NEETN बनतायत, चाहे तुम्ही IIITला काही करतायत, म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला आता ही समज आलेली आहे की ग्रीडीनेस कमी ठेवायचा आहे. जास्त आपण मोहात पडायचं नाही आहे आणि जास्त आपण मग असं मागं पण नाही पडायचं. थोडी रिस्क घ्यायची, थोडं ग्रीडीनेस थोडंसं दाखवायला काय हरकत नाही, थोडी रिस्क घ्यायला काय हरकत नाही. आणि हे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी आणतात की एक तुम्ही सर्टन पॅटर्नवर असता की तुम्हाला एवढे तरी नक्की मार्क पडणार असतातच आणि तसे साधारणपणे तसे जवळपास पडतात. तुम्ही नाराज, नर्वस आताला होऊ नका. तुम्हाला जे काही मिळतंय, जे काही मिळालंय ते बेस्टच आहे असं आपण गृहीत धरायला काय हरकत नाही.